हरे राम कृष्ण हरी सर्वांनी टाळ्या वाजवा कृष्ण मृत्युलोकी आम्हा आवडते परी मृत्युलोकी आम्हा आवडते परी मृत्युलोकी आम्हा आवडते परी मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे बिन नाही एका हरी नामे बिन नाही एका हरी नामे बिन विठ्ठले गे चित्त प्रपंचा पाशो विठ्ठल हे परी आम्हा
परी मृत्युलोकी आवडते परी ओ मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी नाही एका नामे बिन नाही एका नामे बिन हे नाही एका नामे नाही एका नामे विठले चित्त प्रपंचापाशोनी विठले चित्त प्रपंचापाशोनी नाही तारी नामे बिन नाही तारी नामे बिन नाही तारी नामे बिन आ
समाजाचे संस्थापक हरिभक्तपरायण सदानंद महाराज पौळ पाटील यांचं पुष्पहार घालून स्वागत या ठिकाणी भैयासाहेब शिरस्कर, भगवानराव शिरस्कर, महादेवराव रोकडे, आदरणीय आमचे दादोसाहेब कल्याणरावजी शिरस्कर या ठिकाणी संगीत अलंकार, संगीत भूषण आदरणीय आमचे कैलास महाराज पौळ पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। नाही एका हरी नामे वीण विटले हे चित्त प्रपंचा पासोनी वमणते मने बैसलेसे सोने रूपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचा पासोनी वमणते मने बैसलेसे तुका म्हणे तैस्या दिसतील नारी रिसाचिये परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचा पासोनी व मनते मनी बैसलीसे विठाला विठाला प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधं अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानदेवो नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिंधो सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी राम नाम में लीन है देखत सब में राम ताके पद वंदन करू जय जय मोती राम जय जय मोती राम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे बीन विटले हे चित्त प्रपंचा पासोनी व म्हणते मनी बैसली से प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपा सिंधू जगदोद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची आवड सांगतायत की मला स्वतःला काय आवडतं, पण ही आवड कोणतरी विचारावं लागते। तर या पार्श्वभूमीवर हा जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे याला पाईक प्रकरणातील अभंग म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तुकोबारायांची गरिबी पाहून त्यांना ज्या वेळेला हिरे माणिक मोती द्यायला नजराना घेऊन गेले त्यावेळेला तुकोबारायांनी शिवाजी महाराजांचा नगराना परत पाठवला आणि त्या पाठवत असताना येशाजी मालुसरे नावाच्या सुभेदारापाशी 11 अभंगाचं एक पत्र दिलं, त्याला पाईक पत्र म्हणतात। त्या पाईक पत्रामधला 5व्या क्रमांकाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी या पालम नगरीतील सर्व शिवप्रेमी तरुण वर्ग, गावकरी मंडळी, कार्यकारी मंडळी, कर्मचारी, पुढारी, शेतकरी या सर्वांच्या सश्रमात चालत आलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा मोजे पालम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचाच एक असा अभेद्य खांब, एकात्मतेचा खांब या पालम येथील सर्व युवा मंडळीने आयोजित केला। या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे परम आदरणीय परम मित्र श्रीमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजाननजी देशमुख, मुंजाभाऊजी रोकडे, गजाननजी टेकाळे, गजाननजी सिरस्कर, रवी भाऊ रोकडे, रणजितजी सिरस्कर, मुंजाभाऊ टेकाळे, राजेश गोडसे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मित्र भैयासाहेब आदी करून कल्याणजी सिरस्कर आणि रोकडे सिरस्कर, टेकाळे, कोकाटे सर्व परिवार या सर्व मंडळींनी गेल्या वर्षीपासून या शिवजन्मोत्सवाचं वारकरी संप्रदायातले जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाचं आधिपत्य, नियोजन, आयोजन माझ्याकडे दिलेलं असल्यामुळं त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या अभंगावर एक पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठला या ठिकाणी तुम्ही सर्व आदरणीय आहात। आमचे पालम तालुक्याचं वैभव आदरणीय ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये या परभणी जिल्ह्यात कोणत्याही मतदारसंघामध्ये माघार कधी घेतली नाही, सर्वांचं युवा प्रेमींचं प्रेरणास्थान आदरणीय आमचे गणेशरावजी दादा रोकडे पाटील, आदरणीय या नगरपंचायतचे नगराध्यक्ष वसंतरावजी काका शिरस्कर यांचे नाव मी का तुम्हाला सांगतो याचं कारण आहे, गेल्या वर्षी मी याच ठिकाणी याच व्यक्तींना फळा संस्थांबद्दल एकच वाक्य प्रार्थना करून सांगितली होती। तर या दोन्ही व्यक्तीने पंढरपूरचं बांधकाम चालू असताना त्या बांधकाम समितीला
एका वाक्यामध्ये दोन्ही मंडळीने आमचे आदरणीय गणेशरावजी दादांनी 7 लाख रुपये देणगी दिली. त्याबद्दल एकदा सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. तसेच या नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय आमचे वसंतरावजी काका शिरस्कर यांनी पण 7 लाख रुपये संस्थानला दिले आणि बांधकामाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचंही सर्वांनी अशा उगो कुचूकुचू टाळ्या वाजू नका, जरा जोरात वाजून करा. तसेच शिरस्कर रोकडे परिवार या पालममधील अन्य मंडळींनी सुद्धा जवळजवळ 40 लाख रुपये महाराजांच्या बांधकामासाठी दिले. त्याबद्दल मी त्या सर्वांचं संस्थांच्या वतीने आणि सर्व आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मनपूर्वक आभार करतो. या ठिकाणी बोलण्यासारखा विषय असा आहे की जगद्गुरू तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पत्रामधून एक संदेश देत आहेत. का संदेश देतात याची पार्श्वभूमी तुम्हाला मी आत्ताच सांगितली. पण शिवाजी महाराजांबद्दल किंवा जगद्गुरू तुकोबारायांबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्याकडे अधिकार नाही आणि माझ्याकडे योग्यता पण नाही. मी तुमचा असल्यामुळं तुमच्या पुढं 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. काय छत्रपतीबद्दल बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा अधिकार असावा लागतो. नाही तर कोणही उठलं की आपलं लावला ते फट्टा, थोडीशी दाढी वाढवली, केलं सुरू. म्हणजे छत्रपतीचं बोलणं तसं नाही आहे. छत्रपतीबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला अधिकारच असावा लागतो. शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार काय? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की आचार, विचार, उच्चार आणि प्रचार या चार गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये छत्रपतीच्या मागोवा घेत असतील, त्यांच्या पावलावर कोणी जात असेल तर त्याला छत्रपतीचं वर्णन करण्याचा, नाव घेण्याचा किंवा छत्रपतीचा आदर्श घेण्याचा अधिकार आहे. माझ्यासारख्यानं छत्रपतीबद्दल बोलणं म्हणजे ज्ञानोबारायांनी 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये 10 ओव्या लिहिलेल्या आहे की ज्ञानोबाराय म्हणतात, चंदनाते केवते चर्चावे. चंदनाला किती घासल्यानंतर त्याच्या सुगंधातून काही दुसरं वेगळं निघल. अमृताते केवते रांधावे. अमृताचं मंथन केलं असताना त्याच्यातून काय निघणार आहे. आणि गगनावरी उभवावे घडे कवी. आकाशाला मंडप टाकावं एवढं सामर्थ्य माझ्याकडं नाही आहे. तसं छत्रपतीबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या सुगंधाचा, त्यांच्या ऐश्वर्याचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या योग्यतेचा आणि त्यांच्या शिस्ततेचा, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांची सेवा आणि त्यांचं संयम याच्याबद्दल बोलण्याचा मी तर काही अधिकारी नाही आहे बाबा. विठ्ठल विठ्ठल. कारण छत्रपती हे स्वतःसाठी जगले नाहीत. काय एवढा उद्घोष करतो आपण छत्रपतींचा? ते स्वतःसाठी जगले नाही. जे स्वतःसाठी जगतात ना त्यांची पक्का बुक काढलं तरी नोंद सापडत नाही, नाव बी सापडत नाही दादा. खासरा काढल्या तरी लवकर पंजोबा कोणाला लवकर कळत नाही, आपले कोण आहे ते आपल्याला कळत नाही. 100-150 वर्षापूर्वीची इतिहास जर काढला तर आपल्याला आपले पूर्वजांनी ज्यांनी आपल्याला बंगले दिले, गाडी दिली, शेती दिली, हे जीवन जगण्यासाठी सर्व ऐश्वर्य दिलं, त्यांची नावं आपल्याला शोधून सापडत नाहीत. सुमारे 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती कोण्या तिथीला जन्मले ती फाल्गुन वद्य तृतीया आपल्या ध्यानात राहते. छत्रपती कोण्या तारखेला जन्माला आले ती 19 फेब्रुवारी आपल्या ध्यानात राहते. आपला पंजोबा कधी जन्मला आणि कधी वारला याची आपल्याला आठवण का राहत नाही? याचं कारण आहे दादा की आपला पंजोबा आपल्या स्वार्थासाठी जगलाय आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वार्थासाठी जगले नाही, समाजाच्या हित कल्याणासाठी जगले. समाजाचं दुःख हरवून घेण्यासाठी स्वतःचं जीवन झिजवलं. म्हणून त्यांचं स्मरण, त्यांची आठवण, त्यांची पुण्यतिथी आणि त्यांची जयंती साजरी होते. विठ्ठल विठ्ठल. काय छत्रपतींचं जीवन काय बरं? त्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठा त्याग आहे. ज्यांच्याकडं महाराष्ट्रामध्ये सोन्याला सुद्धा सुगंध दरवळेल
असं साम्राज्य आहे आणि तो माणूस कधीही गाढ झोपला नाही आणि तो सतत सतर्क राहिला. त्याच्यामध्ये स्वतःचा कसलाही स्वार्थ नाही. समाजासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य समर्पण केलं त्याला जर आपण समजा विसरलो तर आपल्याला कृतज्ञ म्हणावं लागेल. समाजामध्ये दोन वर्ग असतात, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ. केलेले उपकार विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवून तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, नाही माझे गाठी, नाही माझे गाठी, नाही माझे गाठी, नाही माझे गाठी, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, नाही माझे गाठी, छत्रपतीचे आपल्यावर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्यावर प्रत्येक जीवावर उपकार आहेत महाराज. आणि त्यांचं स्मरण होणं म्हणजे त्या उपकारातून फेड नाहीये, फक्त उपकाराला व्याज नाही, व्याज. जगामध्ये 3 गोष्टी अशा आहेत महाराज, त्याला ऋण, वैर आणि हत्या म्हणतात, ती कोणालाच चुकत नाही. आपल्यावर छत्रपतीचं ऋण आहे, कर्ज आहे, त्या कर्जाची फेड होत नाही आपल्यानं, पण त्या कर्जाबद्दल आपण कृतज्ञ तरी होऊ नये, बैमान तरी होऊ नये. त्यांच्या शिवजयंतीला, त्यांच्या जयंतीला, त्यांच्या पुण्यतिथीला आपण किमान एक दिवस 365 दिवसामध्ये एक दिवस जर वेळ दिला, एक दिवस जर आपण समर्पण केलं तर त्यांच्या मनाला समाधान वाटेल. म्हणून आपण आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीत, असे उपकार छत्रपतीने आपल्यावर केलेले आहेत. छत्रपतीच्या सुरमर्दाना, छत्रपतीच्या शिवराया
छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद कैलास महाराज. कारण आमचं पाठी राखण म्हणजे कैलास महाराज आहे. याला फळा फरकंड म्हणतात. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कोण्या कीर्तनकाराला केव्हा काय पाहिजेत हे जर कोणाला शिकायचं असेल तर आमच्या कैलास भाऊकडून शिकावं. मला एक सांगायचं आहे की छत्रपतींचं एवढं मोठं समर्पण आहे आणि त्या समर्पणाचं आपल्यावर कर्ज आहे. त्याच्यातून आपल्याला उत्तीर्ण होता येत नाही. पण काय त्यांचं समर्पण आहे हे माणसांना कळतं पण वळत नाही. प्रत्येकाला माहिती आहे छत्रपतीचं समर्पण काय, छत्रपतींचा त्याग काय. 7 राण्या होत्या महाराज. त्या कशासाठी केल्या होत्या? 7 राण्या फक्त महाराष्ट्र वाचवण्यासाठी केल्या होत्या. पहिली तरी एक महत्वाचीच होती. सईबाई ही पहिली धर्मपत्नी. नंतर जे राज्यभोग म्हणून जे 7 पत्न्या केल्या त्या फक्त महाराष्ट्र वाचवण्यासाठी केल्या. सोयरे संबंध करून रयतेला आणि मावळ्याला एक बळ निर्माण होईल म्हणून स्वतःला या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी समर्पित व्हावं लागलं. त्याच्या पाठीमागं अनेक पार्श्वभूमी आहेत. ज्या वेळेला जिजामातेचा आणि शहाजी महाराजांचा विवाह झाला आणि शहाजी महाराज एक मोठ्या सम्राटाचे सुभेदार होते. जहागिरी म्हणून पुणे जिल्ह्याची जहागिरी शहाजी महाराजांना दिली होती. आणि प्रसंग असा झाला होता की त्या जहागिरीमध्ये शहाजी महाराजांच्या मनात एक स्वप्न होतं की बाबा एखाद्या गाळामध्ये फसलेली गाय, तशी या महाराष्ट्राची परिस्थिती आहे की त्या फसलेल्या गायीला वर निघता येत नाही. वर निघण्या एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये नाही आणि जाग्यावर राहिलं तर ती जगू शकत नाही. इतर जातीय इतर प्रांतीय लोकांनी त्या गायीला जसं कोले लांडगे तोडून खातात तसं या महाराष्ट्राला वेगवेगळ्या रूपानं निजामशाही, आदिलशाही, औरंगजेब हे तोडून खात होते. आपल्या आपल्या पद्धतीनं मनमानी करत होते. खेळोजी राजे भोसले यांची पत्नी नाशिकच्या पंचवटीमध्ये स्नान करत असताना त्या यवनानं उचलून नेऊन त्याच्यावर बलात्कार केला होता भर सभेमध्ये. 10वा वाचवा म्हटलं तरी कोणी माणूस जवळ येत नव्हतं. हा अत्याचार महाराष्ट्रामध्ये होता. कोणाचीही गाय बळद सोडून नेऊन कापून खायचे, कोणाचीही बकरी न्यायची, कोणाचीही मुलगी उचलून नेऊन त्याच्यावर अत्याचार करायचा. हा या महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात झालेला आहे महाराज. आपल्याला सांगायला किंवा ऐकायला गोड वाटतं, पण ज्याची मुलगी किंवा ज्याची आई उचलून नेली आणि भर सभेतून उचलून नेऊन जर बलात्कार करतात, ज्याच्या घरी ही घटना घडलेली आहे त्याचं अंतःकरण थोडंसं आपण त्याच्या अंतःकरणात जाऊन बघा. शिवाजी महाराजांच्या वडिलांनी बंड पुकारला होता निसता, तर त्याचा परिणाम हा भोगावा लागला. एवढाच नाही, शहाजी महाराजांना सहकार्य करणारी त्यांची सासरवाडी जाधव माहिती आहे तुम्हाला. जाधव घराण्यामध्ये जेवढी काही मंडळी होती ना, त्या देवगिरीवर सत्ता करणाऱ्या यवनांनी शहाजी महाराजांच्या सासरवाडीचे म्हणजे जिजाऊच्या आई वडील, भाऊ आणि भावकी ह्या लोकांची ज्वारीचे कंस खुडतात असे मुंडके खुडून त्यांची हत्या देवगिरीच्या किल्ल्यावर केलेली. फक्त बंड पुकारला एवढाच की आम्हाला ही मुघल राजवट नकोय. एवढ्या कारणानं सोयऱ्यांना सुद्धा कापलं, घरच्यांना सुद्धा
अन्य प्रकारानं त्रास दिला आणि स्वतःही दुश्मनाच्या खाईमध्ये युद्धाला पाठवलं. त्यावेळेस शिवाजी महाराज जन्मले नव्हते, फक्त 3 महिन्याचे पोटात होते आऊ जिजाऊ साहेबांच्या. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये शिवाजी महाराजांच्या पोटात असतानाच एवढा मोठा संकटाचा डोंगर होता आणि महाराज त्याच्यामध्ये सहकार्य करणारे सोयरे नव्हते, सहकार्य करणारी जवळची सोयरी नव्हते. तर 18 पगड जातीमधले बहुजनांचे मुलं बाळ होते महाराज. का सहकार्य? शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते 12 वर्षाचे झाले त्यांनी युद्धाचं विद्याभ्यास घेतला आणि 16व्या वर्षी तर गुरवळणारे इटूदांडू खेळणाऱ्या पोराच्या हातानं तोरणगड ताब्यामध्ये घेतला. 16व्या वर्षी गड ताब्यात घेणं सोपं नाही. त्या गडावर तोफा असतात, शस्त्र असतात, युद्धामध्ये निपुण असे पैलवान असतात. पण त्या ह्याच्यामध्ये तोरणागड म्हणजे काय सगळे लोक झोपलेले नव्हते. मोठमोठे दरवाजे असतात आणि किल्ला म्हणजे आपल्याहून असा दरीमध्ये नसतो, सवान जागेमध्ये नसतो. किल्ला म्हणजे उंच ठिकाणी असतो. त्याला जर 16व्या वर्षामध्ये विटूदांडू खेळणारी गुरवळणाऱ्या पोरांनीच समजा जर त्याला पहिलं तोरण बांधलं, ताब्यात घेणं तेवढं सोपं आहे का? हे छत्रपतींचं पहिलं वार होता. महाराष्ट्रामध्ये एक पहिली सत्ता स्थापन करण्याचं, तोरण बांधण्याचं काम शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी केलं. आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी समाजाला कसं जगावं, कसं वागावं हे वयाच्या 16व्या वर्षी शिकवलं. जसं अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांचा त्याग आणि समर्पण आहे, तसं या भौतिक क्षेत्रामध्ये या समाजाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याग आणि समर्पण आहे. पण राजा कसा असावा हे महाराष्ट्रात नाही तर या देशात नाही तर या जगामध्ये प्रत्येकाला जर आदर्श घ्यायचा असेल तर ते छत्रपतीकडे पाहतात. छत्रपतीकडे आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आपण सार्वजनिक वर्गणी जमा करून शिवजयंती साजरी करतो. नाही बाबा, तुम्ही आताही पहा, आपले बरेचसे लोक आहेत या गंगाखेड तालुक्यातले, या पालम गंगाखेड तालुक्यातले, या ह्याच्यामधले युक्रेनमध्ये, अमेरिकेमध्ये, रूसमध्ये, अनेक देशामध्ये मुलं आहेत. त्यांना विचारा आज 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव साजरा होतो का नाही. ज्यांच्या ज्यांच्या संबंधात आहे त्यांना सर्वांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतातच शिवजन्मोत्सव होतो असं नाही. राजा कसा असावा याचं उदाहरण सगळ्या जगाने, ज्या देशामध्ये आचार नाही, विचार नाही, उच्चार नाही, त्या देशाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. एवढं मोठं त्याग आणि समर्पण आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी सोडून गेलेले आहेत. विठाला विठाला. आणि स्वतःसाठी न जगल्यामुळं, समाजासाठी ज्यांचं जीवन असल्यामुळं त्यांनी समाजामध्ये कोण्याही जीवाचा मत्सर केला नाही, भेद केला नाही, निंदा केली नाही. ज्याच्यामध्ये जे गुण कौशल्य असेल त्याला शोधून, त्याला त्याचा अधिकार आणि त्याची योग्यता दाखवून आपल्या हृदयाला, हर व्यक्तीला, हर पंथात, हर जातीमधल्या व्यक्तीला शिवाजी महाराजांनी हृदयाला लावलं. एवढं मोठं विशाल हृदय की शत्रू जरी समोर आला आणि तो जर शरण आला तर त्याला सोडून देण्याचं सामर्थ्य या छत्रपतीमध्ये होतं. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे माझ्या राजाचे
भगवती माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या प्रत्येक गडाच्या किल्ल्यावर छत्रपतीची एक निशाणी आहे महाराज. कोणत्याही गडावर जा, त्या गडावर पाऊल ठेवण्याच्या आधी शिवाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं त्याग आणि समर्पण आहे. कोणत्याही गडावर जा तुम्ही, 360 किल्ले आहेत. ज्या किल्ल्यावर तुम्हाला जायचं आहे तिथं उभा राहिल्यानंतर आधी शिवाजी महाराजांचं त्याग आणि समर्पण पहा. पन्हाळगड पहा, विशालगड पहा, जिंजिरीचा किल्ला पहा, रायगड पहा, तोरणा पहा, पुरंदर पहा. प्रत्येक किल्ल्यावर जा. माणसाने तीर्थक्षेत्राला जावं न जावं हे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात जो माणूस जन्माला आलाय ना त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन घ्यावं. कारण त्याच वेळेस शिवाजी महाराजांचा त्याग आणि समर्पण लक्षात येईल. ज्या दिवशी आपण किल्ल्याचं दर्शन घ्यायला जाऊ त्या दिवशी आपल्याला शिवाजी महाराजांचं त्याग आणि समर्पण त्यांच्या एका एका दगडावर एका एका पायरीवर तुम्हाला लक्षात येईल. काय महाराज, शिवाजी महाराजांचं प्राण वाचवण्यासाठी एक न्हाव्याचा मुलगा होता आणि शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसत होता. त्याचं नाव शिवा काशीद आहे. प्रसंग असा आला की माग आड आहे पुढं वीर आहे. कधी कधी माणसाला अशी दमकोंडी होती. असे प्रसंग जीवनामध्ये येतात. पण शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि ज्ञानोबारायांचा युक्तिवाद जगामध्ये कोणालाच कळणार नाही. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानोबारायांचा युक्तिवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जगात अद्याप कोणालाही कळाला नाही. महाराज हुबेहूब दिसायला सारखे होते. त्यावेळेस सांगितलं, शिवा आपल्यावर फार मोठं संकट आलेलं आहे, काय करावं. तर त्या शिवा काशीद नावाच्या मुलानं सांगितलं, महाराज तुम्ही जर समजा नाही जगलात तर इथं कोण्याही माणसाला उभी टोपी घालता येणार नाही. कोण्याही माणसाला हात जोडून राम राम करता येणार नाहीत. कोण्याही स्त्रीला डोक्यावर पदर घेऊन चालता येणार नाही, त्याला भुरकाच घ्यावा लागेल. कोण्याही माणसाला राम राम नाही, त्याला आदाब हुजूरच म्हणावं लागेल. आणि कोण्याही माणसाला उभी टोपी नाही, गोलच टोपी घालावं लागेल. बरं, या टोपीनं रामरामानं येणं काही होत नाही. पण जगायचं असेल तर जुलमी राजवटीमध्ये हुकुमशाहीनं जर जगणं, कदाचित मी तुमच्यासाठी जर मेलो आणि जर समजा माझं जर नाव लागलं की मी छत्रपतीच्या रूपानं मेलोय, मरण्यामध्ये मला जो आनंद आहे तो जगण्यात मिळणार नाही. कारण मी तुमच्यासाठी मरतोय आणि जगलो तर माझ्या परिवारासाठी जगल. पण जगत असताना काय करणार आहे, मी दाढी मिशा कापूनच जगेल. याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे माझ्या जीवनात. म्हणून राजा तुम्ही जगलं पाहिजेत. तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. माझ्यासारखे हजारो शिवाकाशीत गेले तरीही काही फरक पडत नाही, पण या जगाचा पोशिंदा तुम्ही आहात.
काय समर्पण आहे हो त्या माणसाचं. जगण्याच्या पाया चालण्याचे बळ, जगण्याच्या पाया चालण्याचे बळ, विचाराचे काळ तुकाराम तुकाराम, जगण्याच्या पाया चालण्याचे बळ, जगण्याच्या पाया चालण्याचे बळ, विचाराचे जगण्याच्या पाया क्या बात है. जगण्याच्या पाया चाले ज्याचे मन. अहो ज्याचं जगणं समाजासाठी आहे ना त्याला कोणी पण आठवणीत ठेवतं, आणि ज्याचं जगणं स्वतःसाठी आहे ना त्याला त्याचे मुलं त्याच्या डोळ्यात देखत गबसा तुम्हाला काही कळत नाही असं म्हणतात बरं का दादा म्हातारपणाला. मधी मधीच बोलायला तर ऐकायला येत नाही, काय नाही, तुम्ही बडबड लावली घरची माणसं अशी म्हणतात. ज्याच्यासाठी आपण आयुष्य घालतो, ज्याच्यासाठी आपण रात्रीचा दिवस करतो, ती माणसं आपल्याला कुत्र्यासारखी म्हातारपणाला वसकून करतात. पण समाजासाठी जर आपण जगलोत ना महाराज, तीच माणसं आपल्याला मनाच्या मंदिरामध्ये कोरून ठेवतात, मनाच्या मंदिरामध्ये. म्हणून माणसांनी कसं जगावं कसं वागावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा त्याग आहे, त्यांचं समर्पण आहे, त्यांची सेवा आहे. काय सेवा आहे त्यांची? या महाराष्ट्रामध्ये कोणी उपाशी राहिलं नाही पाहिजे. पूर्वी अन्न मिळत नव्हतं. 4 वर्ष दुष्काळ पडला होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. 4 वर्षे दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही. 1 वर्ष नाही, त्यावेळेस तर मोटर नव्हती, बोरवेल नव्हता. 10-10, 20-20 कोस अंतरावर पाणी भेटत नव्हतं. प्राणी पाय खोरून मरत होते. झाडाला पाला राहिला नव्हता. आणि त्या प्रसंगामध्ये तुकोबारायांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला कसल्याही प्रकारचा कर लावला नाही. 1 रुपया सुद्धा कर लावला नाही, 1 आना सुद्धा घेतला नाही. उलट चोरी करणं महापाप आहे. ब्रह्म हत्या सुरापानम स्तेयंगन गुरुवागमः महती पातकान्याहु संसर्गश्च पिते 6. 5 लोक महापापी आहे. चोरी करणारा सुद्धा पापी आहे. हे शिवाजी महाराजांना माहिती होतं, पण रातोरात सुरत लुटून आणली गुजरातमध्ये जाऊन. तेव्हापासून गुजरातच्या लोकांना माहिती आहे की मराठा म्हणजे काय चीज आहे. 450 वर्षापूर्वी छत्रपतींनी दाखवलेलं आहे. चोरी करणं महापाप आहे, पण माझी जर प्रजा मरत असेल तर मी महापाप सुद्धा भोगायला तयार आहे, पण प्रजेचं दुःख मी घेऊ शकत नाही. ही ज्यांच्या अंतकरणामध्ये धारणा आहे त्या छत्रपतींना आपल्यासारख्यानं काय वर्णन करावं? काय त्यांचा त्याग आपण काय आपल्या तोंडाने सांगावा? काय बनू आता ना पुरे ही बानी, मस्तक चरणी ठेवत्या
ह्या तोंडानं काय वर्णन करावं महाराज. म्हणून काही नाही झालं तरी छत्रपतीच्या चरणी नतमस्तक व्हावं, एवढंच आपल्याकडं त्यांच्याबद्दल सामर्थ्य आहे महाराज. काय बोलावं. त्या शिवाजी काशीचं मी उदाहरण सांगत होतो की काय आहे, समजा स्वतःसाठी काय विचार केला होता त्यांनी. त्याला माहिती होतं की शिवाजी महाराजांसारखा आपण रूपाप धरून चाललो, शिवाजी महाराजांसारखी आपण कवड्याची माळ गळ्यामध्ये घालालो, पण डोळ्यासमोर मृत्यू आहे, काळ उभा राहिलेला आहे. फक्त 1.5 तासामध्ये आपला मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्याला शिवाजी महाराजांचे सर्व महाराजांनी अलंकार घातलेले आहेत. डोक्यावर राज मुकुट आहे, हातामध्ये संपूर्ण राजमुद्राच्या अंगठ्या घातलेल्या आहेत, पट्टा बांधलाय, सर्व अलंकाराने शृंगार केलाय आणि तो पालखीमध्ये मेन्यामध्ये हसत हसत बसला हो. त्यांच्या चेहऱ्यावर भाव सुद्धा नव्हता. शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं डबडब. शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये एकच शब्द नेहमी राहत होता, जगदंब. काय माझ्यावर वेळ आली माते, काय माझ्यावर वेळ आली. माझ्या सोन्यासारखा काळजाचा तुकडा शिवा काशीत माझ्यासाठी या क्षणाला मरणार आहे आणि ह्या मुलाला मारून मला जगायचंय. जगदंब मातेला प्रार्थना करून डोळ्यामध्ये आसू वाहत आहेत आणि त्या आईला एकच सांगतात, आई धाव घाल आणि कसंही करून हे संकट वाचव, एकदा ह्या संकटातून मला वाचव. माझा शिवा काशी जर मेला ना तर या हिंदवी स्वराज्यामध्ये सगळं वैभव मला जरी मिळालं तर त्या वैभवाचा मला आनंद होणार नाही. माया मंदिर घालले लागे कळस उठाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया, जाई पिलाला भेटाया. तिनं बांधल घरट दिला विषावा निवारा, घेऊन या पंखाखाली मुलविला मोती चारा. दूर उडाली पाखर लागे काहून सुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया. ही दूर खरंच महाराजांच्या गायनामध्ये शक्तीच आहे. मोतीराम महाराजांची सेवा आहे. त्या छत्रपतीच्या डोळ्यासमोरून शिवाकाशीत जातोय, महाराज बघतायत. खाली एक एक गडाची पायरी उतरल्या जाते आणि महाराजांचा श्वास असा दम घुटल्यासारखा होतय. ते गुदमरल्यासारखा प्राण झाला. पण शेवटी सर्वांनी इच्छा केली की महाराज आम्ही सर्व मेलो तरी चालेल, पण तुम्हीच जर समजा काही झालं तर आमच्या जगण्याला किंमत नाही, आमच्या मरण्याला किंमत आहे. म्हणून महाराज ते शिवाकाशीत आज बी प्रत्येकाच्या लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि ओटावर आणि पोटामध्ये आहे. का? ते समाजासाठी जगले हो. बाजी प्रभू पासलकर घोडखिंडीमध्ये पन्हाळगड विशाळगडाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. काय त्यांचं समर्पण आहे महाराज. त्यांनी सांगितलं, राजे जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत एकाही मुघलाला या घोडखिंडीमधून वर येऊ देणारच नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे, वचन. काय निष्ठा होती महाराज, काय त्याग होता, काय समर्पण, काय बलिदान होतं त्या महात्म्यांचं, की त्यांच्यामुळं असा सुंदर असा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य निर्माण झालं.
हे शिवाजी महाराजांना एवढा लोकांनी त्याग समर्पण का केलं? त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार त्या योग्यतेचा, त्या अधिकाराचा होता. आपण म्हणतो लोक खऱ्याला न्याय देत नाहीत, खऱ्याला न्याय. कोण म्हणलं न्याय देत नाहीत? 2 एकर 12 गुंठे ज्याच्या घरी जमीन आहे त्याच्या पाठीमागं 7 करोड समाज उभा राहतो. 7 करोड राहतो का नाही? 2 एकर 12 गुंठे जमीन आहे, पत्राचं घर आहे, 6 पत्राच्या रूमाचं खोली आहे. त्याच्या पाठीमागं 6-7 करोड लोक उभा राहतात. त्या माणसानं कधी कुठे पाठी ओपन केली का? कोणी माणसाला सांगितलं का? कोणाला 1500 दिले वाहन भाडं घे म्हणून? स्वतःसाठी जगणाऱ्या माणसाला माणसं जमा करावं लागतात. समाजासाठी जगणाऱ्या माणसाला जमा करायची गरज नाही. माणसं जमा झाले त्याला आवरायला सुद्धा शासन प्रशासन कमी पडतंय. विठाला शिवरायाचा प्रश्न घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक प्रश्न घेऊन उभा राहिला तो मनोज जरांगे पाटील. एका प्रश्नासाठी 6-7 करोड लोक पाठीमागे उभा राहिले. पाण्याचा थेंब घेत नाही महाराज तो आपल्यासाठी. लोक म्हणतात सलाईन लावून सोंगढोंग करायला. काय करायचंय? अरे आमचंच घेतलं ना, आम्हाला तुम्ही नाही म्हणतायत. तुम्हाला माहिती आहे का किती लोक एका मार्कावून गेल्यामुळं किती मुलांनी आत्महत्या केल्यात? रात्रीचा दिवस केलाय. लोकांच्या घरी संघ शेती घाणपत्र ठेवलेले आहेत. अरे आमचं वापरलं ते वापरलं, पण आमचं आम्हाला देते एवढं सुद्धा तुम्हाला एवढा त्रास होतो. माहिती आहे का तुम्हाला काय वेदना असतात त्याच्या? कित्येक मुलं विष पिऊन मेलेत, कित्येक मुलं आत्महत्या केल्यात. विहिरीमध्ये उडी घेतली, कोणी गळपास घेतलाय, कोणी रेल्वे पुढं उडी टाकली. वाचत नाहीत का? तुम्हाला काय पाहिजे आरक्षण? कशाला पाहिजे आरक्षण? गाडगे बांधा, फडे बांधा, दाड्या करा, चपल शिवा, ही भाषा वापरताय. ज्यांचं खाताय, ज्यांच्या सोबत राहताय त्यांना ही भाषा वापरताय. संयम आणि शांत आहे. ज्या दिवशी संयम तुटल ना, ही शिकवण छत्रपतीची आहे. पेटून उठला वनवासारा, तिणी जगाला लागली आग. नसे आसरा नाही निवारा, जाऊ कुठे मी हरी विठ्ठला, जाऊ कुठे मी आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. घेई कुशीत तुझ्या रे भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. वेश्या करी चारित्र्याचा पोटाचा बाबाला, दीनवाणी पतिव्रता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता.
प्रश्न आहे महाराज. ज्याचं दुखतंय ना त्याला कळतं की काय वेदना आहे. शास्त्रकारानं म्हटलेलं आहे, विद्वानी व विजानाती विद्वत जन परिश्रमः नई वंद्या विजानाती गृही प्रसव वेदना. विद्वानालाच विद्वानाची किंमत माहिती आहे, त्याला काय कष्ट असतात माहिती आहे. तसे या शेतकऱ्यालाच माहिती आहे की महाराज काय कष्ट आहेत आणि काय त्रास आहे, काय त्रास आहे. एक विचार करा महाराज, गेल्या 17-18 वर्षापूर्वी 2003-4 मध्ये 4200 रुपये क्विंटल कापूस होता आणि 4000 रुपयाला तोळा सोनं होतं. आज ते एक जर तोळा सोनं घ्यायचंय, मुलीच्या लग्नामध्ये अलंकार करायचे, तर शेतकऱ्याला किती क्विंटल कापूस शिकावं लागतो माहिती आहे का? एका बोंडासाठी पाठीमागं फिरू फिरू वेचून यावं लागतं. पानं जरी कापसाचे सुकले तर ते पानं तोडून येऊन कृषी अधिकाऱ्याला दाखवून त्याच्यावर विलास करावा लागतो. एक क्विंटल कापूस विकल्यानंतर तोळाभर सोनं येऊन 200 रुपये बाजार करायला राहत होते या पालम मार्केटमध्ये. 2003-4 ची गोष्ट आहे, बरोबर आहे दादा? आणि आज तोच 2024चा काळ आहे. 20च वर्ष लोटलीत फक्त. पण जर कापूस घ्यायचा असेल, विकायचा असेल, तर कमीत कमी 10 ते 12 क्विंटल कापूस शिकावं लागतो, तेव्हा 1 तोळा सोनं येतं. नोकरी का नको, आरक्षण का नको, कशाला पाहिजे आरक्षण? याचं उत्तर हे आहे, कधी बोंडाळी येते, कधी लाल्या पडतो, कधी अतिवृष्टी होती, कधी अनावृष्टी होती. हे वर खुर्चीवर बसून भडवे असे वागतात, काही वाटत नाही यांना. हे बहाणा असतं या लोकांचा. तू कर मारल्यावनी, मी करतो रडल्यावनी. हे समाजाचं दुःख घेत नाहीत. समाजाचं दुःख घेणारा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा वारसा घेऊन, त्यांची फोटो लावून निसता उपोषणाला बसला तर 7 कोटी मराठा एका जागी येतो. विचार करा, समाजासाठी जगल्यानंतर समाज त्याला कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. म्हणून समाजासाठी जगायला शिका. एवढ्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांची शिस्त आणि सेवा ह्या जर गोष्टीचा विचार केला तर तुकोबाराय सांगतात त्यांची शिस्त कशी होती. 4 वर्ष दुष्काळ पडला, पाणी सुद्धा भेटत नव्हतं प्यायला. तुकोबारायने त्यावेळेला 4,10,600 रुपये आपली प्रॉपर्टी होती. 400 वर्षापूर्वी तेवढी प्रॉपर्टी समाजाला देऊन टाकली महाराज. आणि जे लोकांकडे दिलेले पैसे होते, धन होतं, ते जे ज्या खतमध्ये लिखलेलं होतं, ज्या वहीमध्ये लिहिलं होतं, त्या वह्या इंद्रामध्ये बुडवत असताना पाठीमागून आवाज आला, दादा थांबा थोडं, तुम्ही सगळं सोडून दिलं समाजासाठी, पण मला मुलं बाळ आहेत. ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा लहाना भाऊ, त्यांचं कान्होबाराय नाव आहे. तुम्ही सगळं सोडून दिलं, पण मला लेकरं बाळ आहेत, मला जीवन जगायचं आहे. त्यावेळेला तुकोबारायांनी त्याच्या अर्ध्या वयात त्यांना वापस केल्या आणि राहिलेल्या आपल्या हिश्श्याच्या वया पाण्यामध्ये बुडून टाकल्या आणि जनतेचं दुःख त्यांना पाहवलं नाही. असा एक तत्वज्ञानी, विरक्ती, समाजासाठी त्याग बलिदान करणारा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या राज्यामध्ये जन्माला आलेला आहे, आपल्या राज्यामध्ये कार्यतत्पर आहे. याचा मला अभिमान आहे, असं छातीवर हात ठेवून शिवाजी महाराजांनी सांगितलं. येसाजी, अहो ज्या तुकोबारायने दुष्काळामध्ये माझा समाज, माझा मावळा जगवलाय, माझा शेतकरी जगवलाय, त्या तुकोबारायांचा विचार करावा लागेल ना आपल्याला. त्यावेळेला येसाजीपाशी सुभेदार घेऊन बरेचसे काही सैनिक सोबत घेतले, हिरे माणिक मोती त्याच्यामध्ये भरले, वस्त्र अलंकार दिले आणि तुकोबारायांना तो नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवला असताना तुकोबारायांनी तो नजराणा पाहिला, सर्वांचं उठून स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या राजाने, छत्रपतींनी सांगितलेलं आहे की तुमची परिस्थिती बिकट झाली आणि तुम्हाला हे सर्व धन आणि हे वस्त्र अलंकार, बायकोच्या अंगावर लुगडं नाही, तुमच्या अंगावर कापड नाही, 2-2 दिवस घरामध्ये तुमची चूल पेटत नाही. आपण दुसऱ्याच्या चुलीवर पाणी टाकतो, आपली टक्केवारी नाही भेटली तर. दुसऱ्याची चूल पेटवणं आणि चूल विझवणं एवढा फरक आहे महाराज.
तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, लेकरं बाळ उपाशी मरतात, कोणाकडे टुकू टुकू बघतात, त्याचा विचार करा ना तुम्ही. त्यांनी सांगितलं माझा छत्रपती सारखा राजा जरी या माझ्या देशामध्ये असेल तर मला काय गरज आहे कोणापुढे हात पसरण्याची आणि कोणाला भीक मागण्याची. हे राजाचं कर्तव्य होतं की शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि तो पाठवलेला जो नजराणा आहे तो पाहिला आणि त्याच्यावर नमस्कार केला आणि सांगितलं महाराज येसाजी आम्हाला हे तुमचं धन नकोय. तुमचे रवीत धन, तुमचे रवीत मालुसरेला छत्रपतीने सांगितलं की तुमचे हे जे धन आहे, वित्त आहे, हे जे अलंकार आहेत हे मला लागत नाहीत, कारण ते मला मातीसारखे वाटतात. का बरं? तुकोबाराने सांगितलं मला ह्या गोष्टीची गरज नाही, जर असती तर माझेच एवढे पैसे मी लोकांना दान केलेच नसते, याची मला गरज नाही. पण तुम्हाला नेमकं काय आवडतं की जेणेकरून आम्हाला ती तुमची आवड छत्रपतींना सांगता येईल आणि ती तुमची आवड आम्हाला पूर्ण करता येईल, कारण महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आदेश आहे. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी 11 अभंगाचं एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की आम्हाला या मृत्यूलोकात म्हणजे या संसारामध्ये जे आवडतं ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. महाराज अभंगाच्या प्रथम चरण मृत्यूलोकी आवडते परी, मृत्यूलोकी आवडते परी, मृत्यूलोकी की माझ्या राजाला छत्रपतीला सांगा की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नाव आवडतं. ज्यांनी सर्वस्वी त्याग केलेला आहे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याला नाही, पण ह्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला सर्व शेतकरी जगवायचा आहे, तुम्हाला सर्व मावळे जगवायचे आहेत, तुम्हाला हा महाराष्ट्र जिवंत ठेवायचा आहे, याची तुम्हाला आणि तुमच्या प्रजेला अत्यंत गरज आहे. मला हे नको आहे, मला पाहिजे फक्त एक, ते म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आम्ही जेने सुखी
सांगितलं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. हे तुकोबारायांचं पत्र वाचल्या वाचल्या छत्रपती शिवाजी महाराज कृष्णा नावाच्या घोडीवर बसले आणि थेट तुकोबारायांकडे निघाले. आणि तुकोबाराय त्यावेळेला देहूमध्ये नव्हते, तर आपल्या मामाच्या गावामध्ये कीर्तन चालू होतं, लोहगावामध्ये विमानतळापाशी. आणि त्या कीर्तनामध्ये जाऊन बसले. त्यावेळेला 3000 पटाणांनी शिवाजी महाराजांना वेढा घातला. त्यावेळेस तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचा धावा केला आणि त्या सर्व यवनाच्या संरक्षणामधून प्रत्येक माणूस शिवाजी दिसू लागला. प्रत्येक माणूस हे तुकोबारायांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जगात सर्वात मोठा जो इतिहास आहे, अनुभव आहे, ही गोष्ट आहे की 3000 पठाण एक 100 घराच्या गावाला येडा घातलेला आहे. आणि त्याच्यामधून प्रत्येकाने तेवढ्या ह्याच्यामधून सुटका केली. हे नामाची शक्ती आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये त्याग समर्पण केलेली युक्ती आहे. या सोहळ्याचं आयोजन करणारे सर्व जे आयोजक मंडळी आहेत ना, आमचे गजानन भाऊ देशमुख, भैयासाहेब, त्यांची सर्व सहकारी मंडळी, यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्वजण एकत्रित आलात. आणि एकत्रित येऊन हा जो जन्मोत्सव गेल्या वर्षीपासून इतका सुंदर साजरा होत आहे, या सोहळ्यासाठी गेल्या वर्षी मला वाटतं आमंत्रित केलं होतं आमदार साहेबांना. यावर्षी आमंत्रित केलं आमच्या अंकलनी, लक्ष्मणरावजी रोकडे दादा अंकलनी आमंत्रित केलं. आमचे बालमित्र आहेत बरं का अंकल, आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांना मी शतशः नमन करतो. तुम्हाला पुढं जायचं आहे, 1-2 मिनटामध्ये सेवा समाप्त करतो. आणि तुम्हाला पण प्रत्येक गावी पुढे कार्यक्रमाला जावं लागतं, म्हणून माझी सेवा मी इथं थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण मोठी माणसं म्हटलं की कामही मोठेच असतात, विचार पण मोठे असतात, कार्य पण मोठे असतात. आणि प्रत्येकाला प्रत्येक कार्याची संधी देण्यासाठी ईश्वराने आणि आपणही त्याचं नियमन करून वेळेला भान ठेवून इथंच सेवेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी भव्य रॅली निघणार आहे, सर्वांचा एक सत्कार होणार आहे. कृपया 10 मिनटं कोणीही खुर्चीहून उठू नका अशी सर्वांना प्रार्थना करतो. आणि पुरुष एकदा जन्मोत्सव शिवजयंती साजरी करणारे सर्व तरुण युवक, पालम नगरातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित आदरणीय पूजनीय या सर्व तरुण युवकांना सहकार्य केल्याबद्दल तुमचेसुद्धा मनापासून आभार मानतो. आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक अभंगाद्वारे पत्र पाठवलं आणि त्या अभंगातून प्रबोधनातून शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचा वारसा घेऊन हरिकीर्तन शिवाजी महाराजसुद्धा ऐकत होते. ज्यांच्याकडे 36 वर्ष घोड्यावरून उतरले नाहीत, ज्यांनी आयुष्यभर कधी आपला वेळ कुठं कोण्याच सोऱ्याला नातेवाईकाला दिला नाही, कोण्या करमणुकीला दिला नाही, ते सुद्धा तुकोबारायांचं कीर्तन असल्यानंतर आवर्जून वेळातला वेळ काढून दुश्मनाच्या सुद्धा नागव्या तलवारी हातात घेऊन लोक मारायला थांबलेले असले तरी त्यांनी कीर्तनाचा अव्हेर केला नाही. म्हणून प्रत्येक पुढाऱ्यांना सुद्धा माझं एक आव्हान आहे की तुम्ही सुद्धा कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तनाचं परिवर्तन झालं तर जनतेवर तुमच्याकडून इतका प्रभाव पडेल की तुम्हाला कोणाला या किंवा माझं कार्यक्रम आहे, माझं कार्य असं म्हणायची गरज पडणार नाही. या महाराष्ट्रातल्या हर एक नेत्याला कीर्तन श्रवणाची अत्यंत गरज आहे. आणि ती जर गरज पूर्ण केली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला काही वेळ लागणार नाही. एवढं सामर्थ्य या हरिकीर्तनामध्ये तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला दाखवून दिले, तेही आपण त्याचं साकार करावं ही सद्विच्छा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विढोबा